नमस्कार मंडळी, नुकत्याच 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं बिगुल वाघोली या ठिकाणी वाजलेलं आहे आणि समस्त कुस्ती शौकीन, कुस्तीप्रेमी आणि सर्वच पैलवान मंडळींना, वस्तादांना आणि आमच्यासारख्या यूट्यूबर्सला महाराष्ट्र केसरीचं वेध लागलेलं आहे. दिनांक 18 मार्च 2026 पासून महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धा वाघोली या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. पण मंडळी, त्याआधी येत्या 12 मार्च रोजी एक भव्यदिव्य असं एक दंगल, कुस्ती दंगल खराडी चंदननगर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या मैदानाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी दरवर्षीच खट्ट आणि काटा कुस्त्या अशा जोडल्या जात असतात. यावर्षीची नंबर 1ला खेळली जाणारी जी खट्ट आणि काटा कुस्ती जी आहे ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि त्यांच्या विरुद्ध तेवढ्याच ताकदीचा, थोडीच तोड असा पैलवान दिनेश गुलिया आहे. आपल्याला आठवत असेल, पैलवान दिनेश गुलिया यांनी भीमा टाकळी या ठिकाणी पैलवान महेंद्र गायकवाड यांच्याशी जबरदस्त टक्कर दिलेली होती. नंबर 2ला आहेत पैलवान महेंद्र गायकवाड आणि त्यांच्या विरुद्ध पैलवान निशांत कुमार. मंडळी, पैलवान निशांत कुमारच्या नुकत्याच कुस्त्या आपण पाहिलेल्या असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ते देखील खट्ट आणि काटा कुस्त्या आहेत, चॅलेंजिंग अशा आहेत आणि तितक्या सहजासहजी हा पैलवान हार मानत नाही किंवा हातात पकडीत येत नाही आहे. तर त्यांची कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाड यांच्याशी होणार आहे. नंबर 3च्या जोडीमध्ये आहेत पैलवान महाराष्ट्र केसरी पैलवान दादा शेळके आणि त्यांच्या विरुद्ध लढणारे पैलवान उमेश मथुरा आहेत. आपण 2 वर्षापूर्वी पौडी या ठिकाणी बघितलेलं होतं की त्याच पैलवान उमेश मथुरा यांनी पैलवान सिकंदर शेख यांना कसं चॅलेंज दिलेलं होतं ते. त्यानंतरची खट्ट आणि काटा कुस्ती पैलवान माऊली कोकाटे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांच्याशी होणार आहे. ही देखील एक बघण्यासारखी अशी प्रेक्षणीय कुस्ती आपल्याला बघायला मिळेल. आणि त्यानंतर अशा पैलवान प्रकाश बनकर, महाराष्ट्र केसरी पैलवान प्रकाश बनकर, त्याचबरोबर पैलवान शिवा म्हणजेच रविराज चव्हाण, पैलवान शुभम शिदनाळे, अशा ह्या कुस्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मंडळी, भेटूया आपण येत्या 12 मार्चला खराडी चंदननगर या ठिकाणी. तर मंडळी, अशा थरारक खट्ट आणि काटा कुस्त्यांचा आस्वाद आपण येत्या 12 मार्च रोजी खराडी चंदननगर या ठिकाणी पाहणार आहोत. मंडळी, मैदानावरती भेटूयाच, पण तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुस्ती शौकीनांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र बिलकुल विसरू नका. धन्यवाद.